नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे रोजचे 80 ट्रक हे थांबलेत। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अराजकतेचा फटका बसलेला आहे, तर कांद्याचे शेकडो ट्रक हे भारत बांगलादेशच्या सीमेवर अडकले। सीमेवरच कांद्याचे ट्रक थांबल्याने व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान होतंय, तर अडकलेला कांदा हा जवळच्या सीमेवर विक्री केला जाण्याची शक्यता आहे। खरं तर बांगलादेशमधील तणावपूर्ण परिस्थितीचा कांद्याला सुद्धा फटका बसलेला आहे। कांदा उत्पादक आणि कांद्याचे व्यापारी यांना फटका बसलेला पाहायला मिळतो। आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। कांदा घेऊन जाणारे ट्रक सीमेवर थांबलेले आहेत, तेव्हा केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून आता जे काही काळजीवाहू सरकार बांगलादेशमध्ये आहे त्यांच्याशी चर्चा करून हा भारतीय शेतकऱ्यांचा आणि विशेषतः नाशिकच्या शेतकऱ्यांचा जो कांदा बांगलादेशमध्ये जातो तो रस्त्यात थांबलेला आहे तो सुरळीत जावा यासाठी प्रयत्न करावा अशी मी शासनाला विनंती करतो। मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये कांद्यावर असलेली निर्यात बंदी, त्यासोबत कांद्यावरचं निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य या विविध निर्बंधामुळे बांगलादेश असेल किंवा विविध देशांमध्ये भारतीय कांदा हवा तितका निर्यात झालेला नाही। आताही शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात कांदा असून कांद्याची दरात जी घसरण झाली आहे त्याच्यामध्ये पुन्हा वाढ होण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक नफा होण्यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश सोबत तातडीची बोलणी करावी आणि बांगलादेशसह इतर देशांमध्ये मुबलक प्रमाणात कांद्याची निर्यात होण्यासाठी कांद्याचं 40% निर्यात शुल्क त्याचबरोबर किमान निर्यात मूल्य हे तत्काळ शून्य करावं अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून करण्यात येत आहे।